1000 लिटर दुधात 500 लिटर भेसळ आणि शॅम्पूही मिसळला. 13 जणांना बेड्या. रोज सकाळी उठल्या उठल्या तुम्ही आणि तुमच्या मुलं विश्वासाने जे दूध पिताय ते दूध आहे की तुमच्या शरीरात हळूहळू विष बनणार आहे? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण महाराष्ट्रात दुधाच्या नावाखाली विष देण्याचा धंदा FDNने पकडला. पुण्याच्या आंबेगाव, जुन्नरखेड आणि शिरूर परिसरात अन्न व औषध प्रशासनाने जे सत्य बाहेर आणलंय ते ऐकून कोणताही सुजाण माणसाचं रक्त सळसळेल. हे हजारो लिटर शुद्ध दुधात चक्क 500 लिटर केमिकल, पांढरा रंग आणि केसांचा शॅम्पू मिसळला जातोय. ज्या शॅम्पू आपण केस धुतो तो शॅम्पू आपल्या पोटात जातो. आपल्याकडे दुधाला पूर्णांड म्हणतात. लहान लेकरांना ते म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याचा तो पाया असतो. पण याच दुधाच्या नावाखाली तुमच्या आमच्या घरात लेकराबाळांच्या पोटात थेट विष कालवलं जात होतं म्हणण्यापेक्षा त्याचा रीतसर कारखानाच ताटला गेला होता. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात अन्न आणि औषध प्रशासनानं धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंडे आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मिळून जो दणका दिला त्यांना अख्ख्या महाराष्ट्रातील दूध माफियांचे धाबे आणलेत. ही नुसती कारवाई नाही तर महाराष्ट्राच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका फार मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा गेम ओव्हर झाला आहे. काय आहे हा प्रकार? दुधात शॅम्पू आणि केमिकल मिसळून कसं दूध तयार केलं होतं? FDN कसा त्याचा खेळ उद्ध्वस्त केला आहे पाहूयात. नमस्कार, मी सुनील जाधव आणि आपण पाहत आहात इंडिया रिपोर्ट. पोलिसांना आणि FDAच्या गुप्तचर विभागाला अशी माहिती मिळाली होती की मंचर आणि आजूबाजूच्या भागात दुधाचा गोड धंदा विषाण माखला जातोय. पण माहिती मिळणं एक आणि प्रत्यक्ष त्यांना पकडणं हे काहीच कठीणच होतं. कारण ही टोळी एवढी शातीर होती. त्यांनी आपला पसारा अत्यंत गुपचूप आणि कोणाला संशय येणार नाही अशा पद्धतीने मांडला होता. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच अशा बेदखलखोरांवर वचक निर्माण केला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली FDAच्या तब्बल 50पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक आणि पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या टीमने मिळून एका रात्रीत चक्रव्यूह रचला आहे. आणि कारवाईची पहिली ठिणगी पडली ती मध्ये मंचरमध्ये. तिथे पोलिसांनी छापा टाकून सुरुवातीला 2 संशयित म्हातारांना पकडून ताब्यात घेतला. पोलिसी खाक्या दाखवत त्या दोघांची पाच्यावर धारण बसली आणि त्यांनी जे काही ओकायला सुरुवात केली ते ऐकून स्वतः पोलिसांच्या आणि FDAच्या अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ही फक्त एक छोट्या डेअरीचा किंवा एखाद्या गावापुरता मर्यादित असलेला धंदा नव्हता, तर हे आंतरजिल्हा महाजाळ होतं ज्यानं महाराष्ट्रात 5 ते 6 जिल्हे आपल्या विळख्यात घेतले होते. मंचरमधून मिळालेल्या धाग्यांचा पाठलाग करत पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि शिल्लोड, सांगली आणि थेट मुंबई नजीकच्या भिवंडीपर्यंत एकाच वेळी धाडी टाकल्या. ही एवढी मोठी आणि गुप्त माहिती होती की स्थानिक पोलिसांनाही शेवटच्या क्षणापर्यंत याची वणक लागली नव्हती. या मोहिमेत एकाच वेळी 13पेक्षा जास्त मुख्य म्होरक्यांना वेड्या ठोकण्यात आल्या आणि त्यांच्याकडून तब्बल 2.5 ते 3 कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भेसळ करायची एक पद्धत असते. दुधात पाणी मिसळणं आपण आजवर ऐकलंय, पण इथं अख्खं दूधच रसायनामधून प्रयोगशाळेतल्या सारखं बनवलं जात होतं. याच टोळीचं गणित कसं होतं बघा. शेतकऱ्याकडून आलेल्या 1000 लिटर शुद्ध आणि चांगल्या दुधात हे लोक तब्बल 500 लिटर बनावट दूध मिसळायचे आणि 2 ग्लास खऱ्या दुधात 1 ग्लास शुद्ध केमिकल आणि विष शोधायचे. आता प्रश्न पडतो की हे 500 लिटर बनावट दूध किंवा बनावट पाणी कसं तयार व्हायचं? तर याचं उत्तर अत्यंत भयानक आहे. हे माफिया बाजारातून उग्रवास नसलेला, कोणताही सुवास नसलेला केमिकल शॅम्पू मोठ्या प्रमाणावर विकत आणत आणि दुधाला पांढरा शुभ्र रंग यावा, त्याला खऱ्या दुधासारखा फेस यावा आणि दुधाची घनता टिकून राहावी यासाठी या उग्रवास नसलेल्या शॅम्पूचा वापर केला जायचा.
नुसता शॅम्पू नाही तर त्यामध्ये अतिशय घातक अशी रसायन युरियासारखे पदार्थ आणि स्वस्त दर्जाची दुधाची पावडर एकत्र केली जायची. हे सगळं मिश्रण एका मोठ्या टँकमध्ये पाण्यात होऊन ढवळलं की ते बघणाऱ्याला वाटावं की ते गाई किंवा म्हशीच्या कासेतून आत्ताच काढलेलं ताजं दूध आहे. या बनावट दुधाला कोणताही वास येत नसल्यामुळे लॅबमधील साध्या चाचण्यामध्ये ते पकडणं कठीण व्हायचं. हे 500 लिटर विष या त्या 1000 लिटर चांगल्या दुधात मिसळलं की झालं 500 लिटर दूध तयार. रोज हजारो लिटर अशा पद्धतीचे दूध बाजारात जात होतं आणि हे पाप एक दिवस नाही तर गेल्या तब्बल 2 वर्षापासून अविरतपणे सुरू होतं. हे भेसळयुक्त दूध कुठे कुठे जातं तर हे दूध कोणत्याही साध्या गल्ली बोळातील दुकानात जात नव्हतं. हे माफिया एवढे मोठे होते की त्यांना महाराष्ट्रातील आघाडीच्या आणि अत्यंत नामांकित अशा मोठ्या नामांकित डेअरी कंपन्यांना हे दूध पुरवठा करण्याचं कंत्राट मिळवलं होतं. आपण जे पॅकेटमधील दूध अगदी विश्वासाने ब्रँडचं नाव म्हणून विकत घेतो त्या ब्रँडच्या टँकरमध्ये हे विषारी दूध मिसळलं जात होतं. यापेक्षा भयंकर बाब म्हणजे याचं केमिकलच च्या दुधापासून मोठ्या प्रमाणावर खवा, पनीर आणि इतर दूध पदार्थ तयार केले जाते आणि ते सणासुदीच्या काळात किंवा हॉटेल व्यवसायासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सप्लाय केला जायचा. आता सामान्य माणसानं विचार करावा की जे हे लहान मूल सकाळी उठल्या उठल्या दुधाचा ग्लास तोंडाला लावत त्याच्या पोटात रोज काय जात होतं तो शॅम्पू आणि केमिकल मानवी शरीरासाठी किती घातक आहे हे वेगळंच सांगायला नको. यामुळे यकृत खराब होणं, किडनीचे आजार होणं, पोटात अल्सर होणं आणि दीर्घकाळात कर्करोगासारखे दर्दर आजार होण्याचा धोका असतो. पैशाच्या हव्यासापोटी या टोळीने लाखो लोकांच्या, लहान मुलांच्या आणि गरोदर महिलांच्या आरोग्याशी क्रूर खेळ मांडला होता. अशा प्रकारच्या मोठ्या रॅकेटला हात घालणं सोपं नसतं, कारण या माफियांचे हात राजकीय नेते आणि स्थानिक पुढारी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले असतात. पण जेव्हा तुकाराम मुंडे नावाचा अधिकारी असतो तेव्हा माफियांची टाळ शिजत नाही. तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच अन्न आणि औषध प्रशासनाला एक नवी शिस्त आणि आक्रमक रूप दिलं आहे. त्यांनी स्पष्ट आदेश दिलेत की जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडायचं नाही, मग तो कितीही मोठा ब्रँड असो की राजकारणी असो. मनसरच्या या कारवाईत तुकाराम मुंडे यांनी स्वतः संपूर्ण नियोजनात लक्ष घातलं होतं. गुन्हेगारांना पळून जाण्याची किंवा पुराणविष्ट करण्याची एक सेकंदाचीही संधी मिळू नये यासाठी त्यांनी FDAच्या अधिकाऱ्यांचे 45 ते 50 जणांचे मोठे रॅकेट पथक तैनात केले होते. पोलिसांनी या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात अत्यंत कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. भारतीय न्यायसंहितेच्या आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या विविध कलमानुसार 13 आरोपींना अटक करून कोर्टासमोर हजर करण्यात आलं. तेव्हा न्यायालयाने याचे गांभीर्य ओळखून सर्व आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. जप्त केलेल्या 2.5 कोटीच्या मुद्देमालामध्ये अनेक टँकर्स, मिक्सिंगची मशिनरी, केमिकलचे ड्रग्ज आणि मोठ्या प्रमाणावर जप्त केलेल्या शॅम्पूचा साठा सापडला आहे. या संपूर्ण कारवाईने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की जोपर्यंत प्रशासन होत नाही तोपर्यंत हे माफिया वटणीवर येत नाहीत. पण त्याचवेळी ग्राहक म्हणून आपलीही जबाबदारी वाढली आहे. आपण जे दूध घेतो ते खरे आहे की खोटे आहे हे ओळखण्यासाठी काही साध्या गोष्टी आपण घरी करू शकतो. दुधाचा थेंब जर आपण एखाद्या गुळगुळीत लाकडावर किंवा दगडावर सोडला आणि तो थेंब हळूहळू खाली वाहताना मागे पांढरे रेग सोडत असेल तर ते दूध शुद्ध असतं. पण जर ते थेंब पांढरी रेग न सोडता चढ वाहून गेला तर त्यात पाणी किंवा केमिकल असण्याची शक्यता असते. तसेच दूध उकळल्यानंतर जर त्याचा रंग हलका पिवळसर होत असेल तर ते ठीक आहे, पण जर ते जास्तच पांढरं फटक किंवा निळसर दिसत असेल तर ते सावत्र असलं पाहिजे. तुकाराम मुंडेंच्या या दणक्यामुळे तुर्तास तरी या टोळीचा पुरता बिमोड झाला आहे. पण या प्रकरणाच्या पाळीमुळे अजून किती खोलवर रुजले आहेत, कोणते ब्रँड्स यामध्ये सामील होते आणि या माफियांचे खरे गॉडफादर कोण आहेत याचा शोध आता पुणे ग्रामीण पोलीस घेतात. FDAचे पथक घेतात. येत्या काळात तपासातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पण एक गोष्ट मात्र नक्की, या कारवाईनं भेसळ करणाऱ्यांच्या उपरात चांगलीच थडकी भरली आहे आणि जनतेला एक विश्वास दिलाय की आरोग्याशी खेळणाऱ्यांचा हिशोब चुकता केला जाईल. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.